आज माझ्याकडे आलेलं आहे अयोध्यावरून श्रीराम जन्मभूमीच्या अक्षदा. तर गाईस फायनली आणि गाईस आमंत्रण पत्रिका सुद्धा भेटलेली आहे. बघा आमंत्रण पत्रिका किती आहे. श्रीराम मंदिराचे फोटो आलेले अयोध्यावरून. आपलं श्रीराम मंदिर गाईस असं असणार आहे अयोध्याचं. किती सुंदर आहे ना. संक्रांत आणि आतापासून पतंगी उडायला सुरुवात झालेलं आहे. हे बघा मुलं कसे पळतात. आपण एकदम म्हणजे लकी आहे कारण की आपल्या समोर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामांचं मंदिराची स्थापना होते. म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाईल ना तिथपर्यंत मला फक्त लाइटिंग दिसते. इथं आता बंद आहे, इथे काम सुरू आहे. जेव्हाही सुरू होईल तेव्हा किती सुंदर दिसेल यार. तर बघा हे इथे ना पेंटिंग काढताय एका फुलाची आणि बाकी मग तुम्ही हे बघू शकता की इथे ऑलरेडी त्यांनी रांगोळी काढलेली जी. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 7 तारीख आणि गाईस आपली 22 जानेवारी खूप जवळच आहे. आता कमीत कमी 15 दिवस बाकी असतील फक्त आता 22 जानेवारीसाठी. पण त्याआधी मी खूप आहे ना म्हणजे आनंद झालेला आहे मला आज, कारण की आज माझ्याकडे आलेलं आहे अयोध्यावरून श्रीराम जन्मभूमीच्या अक्षदा. तर गाईस फायनली श्रीराम जन्मभूमी म्हणजेच अयोध्यावरून गाईस जळगावमध्ये सुद्धा खूप कळस आले होते. तर त्या कळसामधून थोड्या अक्षदा आम्हाला पण भेटलेल्या आहे. आणि कसं केलेलं आहे माहिती का, या अक्षदा होत्या ना इथून आलेल्या अयोध्यावरून आलेल्या, त्यामध्येच काही आपण इथून तांदूळ मिक्स केलेले आहे कारण की तो म्हणजे सर्वांपर्यंत बरोबर पोचला पाहिजे. त्यामुळे थोडेफार काही तांदूळ मिक्स केलेले त्यासोबत आणि फक्त अक्षदाच नाही आलेले आहे. आणि काही आमंत्रण पत्रिका सुद्धा भेटलेली आहे. आमंत्रण पत्रिका किती आहे की या तुम्ही आपले प्रभू श्रीराम येत आहे तर तुम्ही पण तिथे उपस्थित राहा. पण आपल्या मोदीजींनी सांगितलेलं आहे की जिथे तुम्ही राहता तिथेच तुम्ही राहा आणि तिथूनच दिवाळी साजरी करा. दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा करा असं ते म्हटलेलं आहे. कारण की UPचेच लोक खूप असणार आहे, काही UPचीच पब्लिक असणार आहे तिथे. आणि ना राहण्याची व्यवस्था असेल, हॉटेल सर्व बुक झालेले असतील, धर्मशाळेत कोणत्या म्हणजे धर्मशाळा पण भरलेल्या असतील, मंदिरात जाऊन पण राहायला जागा नसणार. एवढे लोक म्हणजे एवढे भक्त तिथे असणार आहे. तर त्यामुळे मोदीजी म्हटले जिथे तुम्ही राहता तिथेच तुम्ही राहा आणि दिवाळीपेक्षा मोठा एक सण साजरा करा 22 जानेवारीला. श्रीराम मंदिराचे फोटो आलेले अयोध्यावरून. आपलं श्रीराम मंदिर गाईस असं असणार आहे अयोध्याचं. किती सुंदर आहे ना. गाईस मला ना या अक्षदा म्हणजे खूप दिवसापासून हव्या होत्या. जेव्हापासून आहे ना ते जळगावमध्ये आले होते. चौकात जे आपलं श्रीराम मंदिर आहे ना तिथे पण कळस येऊन गेले होते. पण मला नंतर कळलं ते. तर मी त्या गुरुजींना कॉल केला तर ते गुरुजी म्हणे की ना हे प्रत्येका एरियात जाणारे 1 जानेवारीपासून वाटायला सुरुवात होईल. तर मी देवेश दादाला सांगितलं. देवेश दादाने ना कुठून तरी लाईन लावली आणि ना खूप अक्षदा आणलेल्या आता सोबत. तर बघू गरज पडली तर त्यामध्ये अजून तांदूळ मिक्स करू आणि अजून तो प्रसादासारखं सर्वांच्या हातात जायला पाहिजे आणि सर्वांच्या घरात प्रभू श्रीराम जायला पाहिजे असं आपण ते म्हणजे आम्ही वाटणार आहे. आणि गाईस जानेवारी महिन्यामध्ये मस्त संक्रांत आणि आतापासून पतंगी उडायला सुरुवात झालेलं आहे. हे बघा मुलं कसे पळतात. त्या कटलेल्या पतंगी असतात त्या घेण्यासाठी. ही कटलेली आहेत आता पूर्ण रोडापर्यंत पडतील हिच्या मागे. भाई पण हा फेस्टिवल पण आहे ना, हा जो सण असतो हा पण एकदम भारी असतो. कारण की किती पण माणूस मोठा झाला ना तरी तो पतंग उडवायला सोडत नाही. आणि ना म्हणजे एक तो असा होऊन जातो दिल बच्चा हो जाता उसका. आपली जी पिढी आहे ना ही शेवटची पिढी आहे जी हे सर्व काही एन्जॉय करते. आणि आपण एकदम म्हणजे लकी आहे कारण की आपल्या समोर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामांचं मंदिराची स्थापना होते यार. म्हणजे किती भाग्य लागतं ना या गोष्टीसाठी. पण खूप कारसेवकांनी आपला जीव दिलेला आहे ते मंदिर निर्माण होण्यासाठी. आणि एक 1991 पासून त्यांनी विटा जमवायला सुरुवात केली. तर त्यांना माहिती आहे की इथेच आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर बनणार. आणि त्यांना माहिती होतं गाईस की निकाल जो आहे तो सत्याचाच होईल. म्हणजे जे एवढे यार आपल्या देशासाठी त्यांनी एवढं काही केलेलं आहे, आपल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीसाठी त्यांनी एवढं काही केलेलं आहे. सो गाईस आता आहे ना आम्ही आलेले जुन्या गावामध्ये. तुम्हाला माहिती का अख्ख्या जुन्या गावापासून तर श्रीराम मंदिरापर्यंत आपलं रथ चौकातलं जे श्रीराम मंदिर आहे ना तिथपर्यंत गाईस लाइटिंग लावलेली आहे. तर मला म्हटलं चला बघून पण येऊ. आणि जुन्या गावात खूप म्हणजे असं रांगोळीची पेंटिंग केलेली तुम्हाला आता मध्ये जाऊन दाखवतो. कारण की ना इथून रस्ता बने मग इथेच गाडीला पार करावं लागलं. बघ आता मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी की किती सुंदर त्यांनी सजवलेलं आहे. लाइटिंग अशा
हाईटवर लावलेली की इथून आहे ना ट्रक पण नाही जाऊ शकणार, फक्त कार जाऊ शकेल आणि लहान जी टेम्पो असते ती जाऊ शकेल. बघा माझ्या मागे वरती तुम्हाला लाईटिंग दिसत असेल. इथून समोर म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाईल ना तिथपर्यंत मला फक्त लाईटिंग दिसते. इथं आता बंद आहे, इथे काम सुरू आहे. जेव्हा सुरू होईल तेव्हा किती सुंदर दिसेल यार. इथे ना ॲक्च्युली काय रांगोळी पण काढता आली असती, पण रांगोळी एका दिवसात खराब होऊन जाईल. मग त्यामुळे मी इथे पेंटिंग केलेली, म्हणजे तो पेंट केलेला आहे आणि त्यावर आहे ना हे अशी रांगोळी काढणार आहे. तर एवढं सुंदर वाटतं ना गाईस हे सर्व बघून. खरंच आपल्या रामललासाठी लोक काय काय करू शकता यार. तुम्हाला पण देऊ का? काय करा तर बघा हे इथे ना पेंटिंग काढताय एका फुलाची. आणि बाकी मग तुम्ही हे बघू शकता की इथे ऑलरेडी त्यांनी रांगोळी काढलेली, जिला म्हणजे पेंटिंगसारखी रांगोळी काढलेली आहे. पेंटिंगच आहे एक. हां फाय. आणि इकडे एक मस्त कमळाचं फूल बनवलेलं आहे जे कंप्लीट झालेलं आहे टोटली. असे 3-4 रांगोळी बनवल्या गेलेल्या आहे आणि इथून अजून तिथपर्यंत काम बाकी आहे. पण जिथपर्यंत तुमची नजर जाईल तुम्हाला आहे ना फक्त लाईटिंग आणि रांगोळीच दिसेल. काय सो हे गाईस आता आहे ना आम्ही होते जुन्या गावात, पण आता आलेले आम्ही श्रीराम मंदिरामध्ये. म्हटलं आपल्या प्रभूंचं पण दर्शन करून घेऊ. आणि तिथेच मला म्हणजे इथेच आता गुरुजी भेटले. ते म्हणे की ना कळस यात्रा आता गेलेली आहे कोल्हेवाड्याकडे, म्हणे तू तिथे जा म्हणे, आधी दर्शन करून घे. तर आता आपण ना प्रभू श्रीरामांचे केलेले छान दर्शन. बघा किती सुंदर दिसत आहे तिघी जण. आता आम्हाला पुढे जायची गरजच नाही पडली, कारण की स्वतः मिरवणूक आता आहे ना श्रीराम मंदिराच्या मागच्या साईडला आलेली आहे कळस यात्रा. सो हे गाईस आता आम्ही होते श्रीराम मंदिरात आणि मला आहे ना दोघी गुरुजींनी खूप सुंदर माहिती दिली. ते कार सेवक होते आणि तोडण्यामध्ये त्यांचासुद्धा हात होता, त्यांनीसुद्धा तोडली होती. तर त्यांनी ते पूर्ण मला सांगितलेलं आहे. मी ते याच्यामध्ये नाही घेते, मी त्यांचे जे सांगितलेलं आहे ना त्यांनी, मी त्याचा तो व्हिडिओ टाकेल. कमीत कमी 10 मिनटापर्यंत जाईल तो. त्यांनी खूप छान बातमी म्हणजे खूप छान माहिती त्यांनी दिलेली की ते कसे तिथे राहायचे, कसं त्यांनी ते सुरुवात केली होती तिघीचे तिघी ते पिलर तोडायला आणि काय काय भेटलं होतं त्या मस्जिदच्या खाली, ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मी तो व्हिडिओ टाकेल त्यांचा. पण ॲनिवेज आता मी जातो घरी. तुला कसं वाटलं पार्थ, ज्यांनी स्वतःहून तोडली होती त्यांच्या तोंडून ऐकून की आम्ही तिथे होते म्हणून? तुला कसं वाटलं? खूप छान ना, असं म्हणजे अंगावर काठी येऊन जात होतं. सो हे गाईस मी आता आलेलो आहे घरी आणि ती जी माहिती त्यांनी मला दिलेली ना गुरुजींनी, मी त्याचा ब्लॉग टाकणार आहे स्पेशल. कारण की 16 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत जळगावमध्ये जे रथ चौक आहे तिथे श्रीराम मंदिर आहे ना, तर त्या मंदिरात ते 16 ते 22 तारखेपर्यंत काय काय कार्यक्रम होणार आहेत ते पूर्ण सांगितलं. मंगेश महाराजांचे 5 मिनटं त्यांनी तिथे ते सांगितलेलं आहे आणि नंतर मुकुंद महाराजांनी 5 मिनटं म्हणजे 5 मिनटं त्यांनी व्हिडिओमध्ये बोललेले. तर म्हटलं ते पूर्ण 10 मिनटाचं होऊन जाईल, ब्लॉग मोठा होऊन जाईल खूपच. आणि हो ब्लॉग खूप छोटे बनत आहेत ते पण मला माहिती आहे यार. फॅमिली ब्लॉग पण आता थोडे कमी करून दिलेले मी, ते माहिती आहे. पण मी आता हे करेल की मी जास्त फॅमिली ब्लॉग बनवू म्हणून, ते तुम्हाला आवडतं बघायला. आणि मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.